तर आम्ही गेलो भोकरबाडला. तर ओमनी व्लॉग बघितला नव्हता, तर ओम व्लॉग बघत बसलेला ना. आम्ही पण लगे एन्जॉयमेंट करत होतो ना. घरी आलो तेव्हापर्यंत प्रभातला बघायला गेलो, कारण की प्रभात सायकल विषयी पडलेला, तर त्याचा डायरेक्ट ब्रेकच पोटावा लागलेला. तर ॲडमिट होता दवाखान्यात गुन्हेमध्ये, पण तेव्हा ना जायला भेटला, कारण की तेव्हा मी इकडे तिकडे फिरायचं चालू होतं. त्यावर काकू आलती, म्हणजे आमचे राजेश्री काकू आलती लाडू येऊन. पण नंतर तेव्हा शूटच म्हणजे ती प्रथाच आहे. लगीन झाल्यावर सगळे इकडं सासूरवाडीला, म्हणजे सासूरवाडी म्हणजे आमच्या इकडेच झालं ना. मग ते लाडू बिडू वाटायचं, ते लाडू वगैरे जेवण आलते. तेव्हा नाही पप्पांच्या मित्राने फोन केला की काय पण करून पोरीला आताच्या आता पाठव, बोलते इकडे कळमनुरीला काम आहे. तर मी गेलो तशीच बघतो, तर काय तर बघते तर आंबा नाही आला बोलवलेला, म्हणजे सबस्क्रायबरच आहेत आणि पप्पांचा मित्र पण आहेत. तर बोलतं ना आम्हाला बोलतं सबस्क्रायबर म्हणून बोलतं आंबे पण द्यायचे ना, मित्र म्हणून तर कावाच दिलेलं होतं. मग तशीच मग घरी गेलो ना, त्यांच्या आंबा वगैरे घेऊन आलो ना. लगेच मग केक घेतला, कारण की बिल्लोचा बर्थडे होता 17 तारखेला. तर केक काही कापला नव्हता. बिल्लोला बिस्किट आपण घेतली तिला गिफ्ट ना. घरी आलो, बर्थडे सेलिब्रेशन वगैरे केला ना. बरं आंबं पण आणलेलं होतं मामा, बरं चला फोटोशूट करू. मस्त फोटोशूट वगैरे करून घेतला ना. व्लॉग वगैरे टाकलेलेच आहेत. पण माझा एक विषय असं झाले की मी गॅलरीचे व्लॉग काय अजून कोणी डिलीट केले काय आयडिया नव्हती. जे आम्ही मामांचे ते गेलतो, तर मी अपलोड करायला घेत होतो तेव्हा बघतो तर व्लॉगच नाही आहे. तर जर मला भेटला व्लॉग तर मी नक्की टाकीन. मला एक कमेंट्स करून सांगा की तो रिटर्न कसा येईल, म्हणजे गॅलरीचे डिलीट झाले तर काय रिटर्न येणार असेल तर काय आयडिया असतील तर मला प्लीज नक्की कमेंट्स करा. आवरा भारी ब्लॉग झाले ना, तो जाम भारी ब्लॉग झाला. म्हणजे मी सांगितला होता की रेसिपीचे वगैरे व्हिडिओज आहेत त्याच्यान, पण आता काय करू माझं मनात समजेना. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. एंड करूया ना. सबस्क्राईब न फॉलो करायला विसरू नका ना. ब्लॉग आपले टाकलेलेच आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पार्ट 2 टाकले ना, पार्ट 3 पण टाकते. तर 1 भेटलाच तर लवकरच टाकेन. चलो बाय बाय.